चिकन अंगारा टिक्का. वा. आलं तोंडात धरल्या करता अगदी. वा. मित्रांनो, आपण कोकणामध्ये कोकणी पदार्थ भरपूर ट्राय केले, पण कोकणामध्ये फक्त कोकणी पदार्थच नाही मिळत. आपल्या इथे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ देखील भरपूर मिळतात. अशाच काहीशा युनिक पदार्थांच्या शोधात मी येऊन पोहोचलोय मित्रांनो रिवाज रेस्टॉरंट मध्ये, की जिथे चायनीज किंवा इतर पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ मिळतात जे की युनिक आहेत आणि आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या चिपळूणमध्ये मिळत नाहीत. मित्रांनो, मी आलोय सावर्ड्यामधील डेरवण फाट्यावरती असलेल्या रिवाज रेस्टॉरंट मध्ये, की जिथे असेच काहीसे युनिक पदार्थ मिळतात. तर मित्रांनो, चला बघूया आपल्याला इथली टेस्ट आवडते का. रिवाजमध्ये आलोय ना, तर इथे एक गोष्ट मला जास्त आवडली, काय माहिती आहे का, की इथलं जे ॲम्बियन्स आहे, इथलं जे इंटिरियर आहे ते अगदी ॲस्थेटिक आहे आणि एकदम शांत ठिकाण आहे, कोझी वाईब आहे. आणि त्यासोबतच इथे जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येत असाल ना, तर अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि क्लीन आहे पूर्णपणे. आणि त्यासोबतच एवढं प्रीमियम क्वालिटीचं इंटिरियर किंवा असं ॲस्थेटिक लुक पण फार कमी आहे की जे आपल्या इकडच्या हॉटेल्स करतात. तर बघूया, इथे वाईब तरी चांगलीच आहे, इथलं टेस्ट पण चांगली आहे का ती बघूया. आणि आपल्याला आता कुठल्या डिश खायच्या आहेत ना ते आपण विचारूया. तर मित्रांनो, फायनली आपण आलो ना आतमध्ये. मेनू बघूया पहिला की आपल्याला काय काय आवडेल. इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. यांच्या इथे मेनू तर खूपच जास्त आहे, तर आपण आपल्याला तर समजणार नाही काय इथलं खायचं. तर आपण आलो ना, तर आपल्या मॅनेजरनाच विचारूया की आपण काय खाल्लं. तुमचं नाव काय पहिले सांगा. माझं नाव नीरज सिंग आहे. तर दादा, मला फक्त काय सांगा माहिती आहे का, की मी काय ट्राय केलं पाहिजे मी स्टार्टरमध्ये, त्याच्यानंतर डिशमध्ये, स्वीट डिशमध्ये, किंवा काय इतर तुम्हाला वाटलं ते. तुम्ही अगोदर नसाल आमच्या मॉकटेल्स ट्राय करू शकता. आमच्याकडे हो भरपूर प्रकारचे ड्रिंकमध्ये आपण एकतरी हो मॉकटेल ट्राय करूया. मॉकटेल्स मध्ये भरपूर प्रकारचे आहेत. ते नॉन अल्कोहोलिक बेवरेज असतो. ओके. ज्यूस बेस पण आहे आमच्याकडे आणि किंवा आपल्याकडे सिरप बेस पण आहे. तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी पाहिजे असेल मग तुम्ही वर्जिन मोहितो किंवा वर्जिन पिना कोलाडा किंवा हे पण तुम्ही ट्राय करू शकता. वर्जिन ब्लू लोगन पण आहे आमच्याकडे. मोजितो ट्राय करूया मित्रांनो. मोजितो मला शुअर मिंट बेस असतो, तो चांगला असतो, रिफ्रेशमेंटसाठी एकदम चांगला आहे. मग एक मोजितो ट्राय करूया. आणि त्यानंतर मग स्टार्टर्समध्ये काय घेऊ. स्टार्टरमध्ये तुम्ही आमच्या शेफ स्पेशल चिकन अंगारा कबाब ट्राय करू शकता तुम्ही. हे फायर करून येणार रेड मसाल्यामध्ये, चटपटा मीडियम स्पायसी असतो. आमचा सिग्नेचर डिश आहे तो. मित्रांनो, काहीतरी युनिक आहे ही डिश. हो, तुमची स्पेशल आहे ना. हो, आमचा सिग्नेचर डिश आहे. ही नक्कीच ट्राय करूया आपण. चिकन अंगारा कबाब. हो. तर चिकन अंगारा कबाब घेऊया. त्या व्यतिरिक्त काय आपण त्याच्यानंतर तुम्ही एक ना आपलं शेफ स्पेशल आपलं सिग्नेचर डिश आहे, ते मोस्ट सेलर आहे इथे. मोस्ट सेलर आहे. हो, तो चिकन कोरियन स्टिक म्हणून आहे. तो चायनीज ॲपेटायझर आहे. तुम्ही तो पण ट्राय करू शकता. 2 स्टिक मध्ये येणार आहे. 8 पीसेस चिकन. चायनीज ॲपेटायझर. हो, चायनीज ॲपेटायझर. तर मित्रांनो, चायनीज ॲपेटायझर, चिकन अंगारा चिकन कबाब, कोरियन स्टिक, चिकन कोरियन स्टिक, हो, अंगारा कबाब. हो. आणि एक स्वीट डिश पण सांगा. स्वीट डिश मध्ये आमच्याकडे भरपूर प्रकारचे आहे. आपल्याकडे गुलाबजामुन विथ आईस्क्रीम पण असतो, गाजर हलवा पण असतो आणि सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम आमच्या सिग्नेचर आहे तो. सिझलिंग आपल्या इकडे मित्रांनो चिपळूणमध्ये तरी कुठे मिळत नाही असं मी ऐकलंय, कुठेच मिळत नाही. तर आपण सिझलिंग नक्की ट्राय करूया. सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम ट्राय करा. चिपळूणमध्ये एवढ्या ठिकाणी फिरलो पण मला सिझलिंग कुठे खायला मिळालं नाही. यांच्या इथे आहे, मग आपण ट्राय नक्कीच करूया की यांच्या इथलं सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम. सिझलिंग ब्राउनी नक्की ट्राय करूया. तर बघूया आता यांच्या इथलं अंगारा कबाब कसा बनतो, त्यासोबतच मॉकटेल आणि चिकन कोरियन स्टिक पण बघूया. चला, तर सर्वात पहिली डिश आपली बनते, म्हणजे डिश नाही ड्रिंक बनते, ती म्हणजे आहे मोजितो. त्याच्यामध्ये काय काय यूज करता तुम्ही. लेमन, पुदिना, आईस, चेरी आपण वरती लावतो. टोटल झाल्यानंतर प्रेझेंटेशनसाठी. ओके. आणि त्यासोबतच स्प्राइट, सोडा. आणि मोजितो. हे स्पेशल मोजितो आहे का. अच्छा, ठीक आहे, बनवा बघूया काय काय. अच्छा, हे लिंबू बारीक कापून त्याच्यामध्ये केलं जातं का. शेफ, तुमचं नाव काय आहे पहिलं सांगा. केतन बागवे. केतन बागवे. अरे, मराठीच आहेत तुम्ही. अच्छा. कारण मित्रांनो काय माहिती आहे का, मी विचारलं तसं, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनतात आणि त्या बनवण्यासाठी ऑथेंटिक तिकडचे शेफ आणलेले, बरोबर ना. त्यामुळे मी म्हणून विचारलं की त्यांना मराठी येते.
तुम्हाला किती वर्ष काम करायला झाली, म्हणजे किती वर्ष काम करता? 5 वर्ष झाली. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी ह्याचं म्हणजे बनवण्याचा वगैरे सगळा अनुभव आहे? हो. अरे वा. अच्छा, पुदिन्याचे किती याच्यामध्ये टाकणार ते? तर हे बघा 4-5 4-5च पुदिना. हां, मॅच कर. बर्फ क्रश करून त्याच्यामध्ये. हो, क्रश करून. हे तुमच्या इथे बेस्ट सेलिंग आहे. हां, अजून काय काय बनतात ड्रिंक्समध्ये? खूप सारे आता मॉकटेल्स वगैरे खूप सारे आपल्याकडे. मॉकटेल्स आहेत, हो. नॉन अल्कोहोलिक सगळे. हो. हे मोजितो मेन त्याच्यामधलं. होय. स्प्राईट पण. स्प्राईट पण. हो, प्लेन. क्लोज. वा, त्याला ऑलरेडी आलेलं आहे. हां, आता फक्त मिक्स करायचं. खूप दिवसांपूर्वी, काही मला वाटतं ऑलमोस्ट 2-3 वर्षापूर्वी मी मोजितो ट्राय केलं होतं आणि तेव्हापासून ते मला बेस्ट वाटतं. टेस्ट त्याची एकदम युनिक असते आणि तो मिंटी फ्लेवर आहे ना, तो एकदम कमाल असतो. तर बेस्टच आहे. ही रेडी झाली आपली? हो, रेडी झाली. अरे वा, 5 मिनिटात रेडी झालेली आहे. मिंट आणि चेरी. वा. मित्रांनो, ही झाली आपली पहिलं ड्रिंक ट्राय आहे, ती म्हणजे की मोजितो. चला, ही आपण पिऊयाच, पण त्याच्या आधी बाकीच्या डिश कशा बनतात ते आपण बघूया. चला. तर मित्रांनो, आपण आता अंगारा कबाबची मेकिंग करणार आहोत. तर त्यासाठी हे स्पेशल शेफ आहेत. शेफ, तुमचं नाव सांगा पहिले. नवीन खटका. नवीन. तर कसं बनवणार आहात? सगळ्यात पहिलं मॅरिनेशन सांगते ना. चिकन झाले का? चिकन आहे ग्लास लेमन, अच्छा, लिंबू पेस्ट आणि की ओरेंडर, हां, गार्लिक, मिरची, भाकरी, सकाळी मसाला. ओके. चला, करा पाहिजे. बोनलेस चिकन आहे ना हे? बोनलेस चिकन आहे. अच्छा. हे जिंजर गार्लिक पेस्ट, जिरे गार्लिक पेस्ट, एक लिंबू, 2 लिंबू, 2 लिंबू. कॉम्बिनेशन. अपना उसके बाद उसके बाद लहसुन लहसुन का. आणि अदरक, मिरची, खिमा, ओके. अदरक मिरची बारीक कट. कट आणि की पेस्ट, मिरची पेस्ट, मिरची, नमक, मीठ थोडंसं. हा मसाला स्पेशल मसाला आहे. ओके. गरम मसाला, चाट मसाला आहे, चाट मसाला, धनिया पावडर, गरम पावडर, किचन किंग हां, आणि की गरम मसाला. गरम मसाला. नाही, बेसिकच आहेत मित्रांनो, बेसिकच सगळे आहेत. आपला आणि की सरसों का तेल. हे काय? सरसों का तेल. राईचं तेल, मस्टर्ड ऑइल. वा. हे करायचं. अच्छा. रेड मसाला. ग्रेट. रेड वेरी मसाला नाइस. 2 टीस्पून. ये स्पेशल मसाला है ना? अच्छा. और ये बाहर मुझे बताया कि आपका ये स्पेशलिटी है, आप पहले से यही करते आए रहे हो क्या? हाँ, पहले कितने साल से काम कर रहे हो? 8 से 10 साल हो गया. 10 साल हो गया. अरे वा, बढिया. बघून तरी एकदम कसं वाटतंय ते, एकदम टेस्टी वाटतंय. बोनलेस आहे आणि बेसिक त्याच्यामध्ये मसाले आहेत. उद्या टेस्ट पण आपल्याला आवडते काय? लगाओ. अच्छा, फक्त सीख वरती लावणार. वा. आता हे तंदूरमध्ये जाणार. तंदूरमध्ये किती टाइम राहणार? 10 से 12 मिनट. 10 से 12 मिनिट. वा.
अच्छा, ये बना के रखा है। अच्छा, हाफ कुक करके रखा है। हाफ कुक। बढ़िया है। ये बटर चिकन के लिए है। ये बटर चिकन के लिए, और ये वाला चिकन टिक्का मसाला। चिकन टिक्का मसाला वगैरह। ओके, और ये आपका ये बोलते हैं स्पेशल सिग्नेचर डिश, मतलब सबसे ज़्यादा भी ये सेल होता है ना? होटल रिवाज में मतलब हॉटेल रिवाजचा सगळ्यात स्पेशल। अरे वा, मित्रांनो सगळ्यात स्पेशल हॉटेल रिवाजचा आपण खाणार आहोत। तर बघूया, आता मेकिंग झालेली आहे, 10 मिनिटात हा निघेल, त्याच्यानंतर आपण खाऊया। तर हा झालाय सेकंड डिश, आपण आता थर्ड डिश घेतली जाऊया। चला, तर आपण थर्ड डिशवरती आलोय ना मित्रांनो। थर्ड आहे मित्रांनो डिश ही, हे काय आहे? हे चिकन आहे. चिकन कोरियन स्टिक बरोबर ना? अच्छा, ते मॅरिनेशन कशामध्ये करताय तुम्ही? हे कॉर्नफ्लॉवर मैदा अच्छा, पहिलं ते फ्राय होतं, मग ठीक आहे, त्याच्यामध्ये नाही मॅरिनेशन नाही जर फ्राय किती दोन वेळ? मिनिटं. 2 मिनिटात होऊन जाईल? हो. अरे वा, कारण काही एकदम पातळ स्लायसेस आहेत, फ्रेश पीस पण बरोबर। स्टिकमध्ये लावतो म्हणते ते स्टिक, त्याच्यामध्ये कोरियनमध्ये तर तेच म्हटलं मित्रांनो की हे इथे आपले इंडियनच नाही, वेगवेगळ्या प्रदेशातले किंवा वेगवेगळ्या कंट्रीतले पण इथे पदार्थ मिळतात, म्हणून तर इथे आलो। अच्छा, म्हणजे आता ते व्हेजिटेबल्स लावले नंतर चिकनचा स्टॉक व्हेज आलं तर आपलं व्हेजचंही पाणी व्हेज। ओके, आम्ही हळदीपासून ऑइल बनवलेलं असतं। कशापासून आहे? हळद आपली असते ना, हळदपासून तेल हो. तयार केलेलं आहे? होय। अच्छा अच्छा, या डिशसाठी स्पेशली हे लागतं? हो, आपल्याकडे मिळत नाही का ते? नाही येलो कलरच्या ऐवजी आम्ही हे यूज करतो। अच्छा, असं आहे, कलर नाही यूज कलर नाही यूज करतो। ठीक आहे। हा, टाकल्या येलो झालं ते। एक गोष्ट मला मित्रांनो जास्त काही चांगली वाटली माहिती आहे का, की इथे ज्या पण डिश बनतात ना त्याचं प्रिपरेशन एकदम वेल मेंटेन ठेवलेलं आहे, आणि सगळ्या गोष्टी आहेत ना जिथल्या तिथे आणि व्यवस्थित तिथे ठेवलेले आहे। हे काय टोमॅटो आणि हे आहे शिमला मिरची तिन्ही। मीठ म्हणजे ऑलमोस्ट सगळे बेसिक मसालेच आहेत। हो. जे स्टार्ट। तर मित्रांनो एक डिश आपण घेणार, कुठली आता डिश करतोय आपण? हे चीज रोल आहे। चीज रोल, व्हेज चीज रोल करतोय मित्रांनो। चॉप भाजी आहे, हा, भाजी आहे, सब मिक्स भाजी आहे सगळी। हां, ओके, आणि त्याच्यात पुदिना, हा, पुदिना, मिरची आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, हळद आहे, धने पावडर आहे, धणे पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, आणि हे किचन किंग मसाला। अच्छा, आणि हे काय? पनीर, चीज आहे, सॉरी चीज आहे, चीज आहे, आणि बटाटा पण आहे। बटाटा बरं आहे। तुमचं नाव कसं काका ते पहिले सांगा? राजाराम बागवे। राजाराम बागवे, अरे वा। आणि हे एवढे वेस्टर्न डिश कशा काय तुम्हाला करता आल्या? म्हणजे बरेच वर्ष करतोय। बरेच वर्ष तुम्ही ह्याच इंडस्ट्रीमध्ये आहात? अरे वा। म्हणजे आता इथे किती वर्ष आहात? 45 वर्ष, इथे 6 वर्ष आली। 45 वर्ष तुम्ही काम करताय? काय म्हणताय? बाहेरगाव सर्व आले का? बाहेरच्या देशात वगैरे पण? वा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या डिश येत आहे त्याचा अर्थ? बघा मित्रांनो, मला वाटलं काय की काका कळलं ते एकदम साधे दिसत आहेत, पण डिश वेगवेगळ्या ट्राय करतात। हे पनीर बाहेरच्या देशांमध्ये कुठल्या गेले? कुवेतला गेलेला? वा, चांगलं आहे। मिरची पावडर, वा, हे गरम मसाला, हे किचन किंग, हे धने पावडर, मिरची, हे पुदिना पण आहे ना त्याला आतमध्ये टाकणार त्या चीजला। ओके, आतमध्ये टाकणार आणि याला रोल करणार। वा,
त्याच्यामध्ये वर्जिन मोजितो मॉकटेल फर्स्ट डिश आलेली आहे आपली. आपण ट्राय करूया. पहिली ड्रिंक आहे आपली. दोन वर्षापूर्वी मी ऑलमोस्ट मोजितो ट्राय केलं होतं आणि तेव्हापासून माझी ती बेस्ट ड्रिंक झाली आहे. आता बघूया इथली आवडते का आपल्याला. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. प्रीमियम टेस्ट एकदम. पेस्ट मिंटचा एकदम प्रॉपर फ्लेवर येतोय आणि तो मोजितोचा जो सिरप असतो ना त्याचा पण मस्त येतोय. जसं जसं पितोय ना तो मिंटी फ्लेवर आहे ना तो चांगला येतोय. बेस्ट. चीज रोल, चिकन कोरियन स्टिक, चिकन अंगारा टिक्का. तर मित्रांनो फायनली आपल्या 3 स्टार्टर्स आलेले आहेत आणि त्यासोबतच आपलं जे स्पेशल ड्रिंक आहे ते तर आपण ट्राय केलेलं आहे. कमाल चव आहे त्याची. आता आपण स्टार्टर्स ट्राय करूया. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे व्हेज स्टार्टर आणि ते आहे चीज रोल. काय याचं पूर्ण नाव काय? पुदिना चीज रोल. बरोबर. तर आपण तो पहिला ट्राय करूया. एक गोष्ट मला इथली सगळ्यात जास्त पहिले हायलाईट करायची आणि मेन्शन करायची आहे ती काय माहिती आहे का, की ज्या तिन्ही डिश आलेल्या आहेत ना त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ना ते एकदम कमालीचं होतं. त्याला तरी माझ्याकडून 5 स्टार आहेत. आता टेस्टला बघूया आपण काय येतं. हे फक्त आपण विदाऊट सॉस पहिले ट्राय करूया. चटणीसोबत ट्राय करूया. बटाट्याचा जो पीस आहे त्याच्यामध्ये त्यासोबतच आतमध्ये जे चीज वापरलेलं आहे ना चीज प्रीमियम आहे. मेल्टी एकदम होतं. त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ना त्याच्यावरचा क्रम्ब टाकलेला आहे. त्यानंतर ते फ्लेवरसाठी त्याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत मस्त फ्लेवर येते. छान आहे. व्हेजमध्ये असं मी कमीच पदार्थ ट्राय करतो पण त्यामध्ये पण ही डिश जर मी व्हेज म्हणून प्रेफर करत असेल ना तर ही मी खाऊ शकतो अख्खी प्लेट स्टार्टर्समध्ये. बेस्ट. फर्स्ट तर ट्राय केलेलं आहे. रेटिंग नंतर देतो. पहिला आपण ट्राय करून घेऊया. सेकंड डिश ट्राय करूया. ते म्हणजे कोरियन स्टिक्स. हे आहे कोरियन स्टिक्स आणि या कोरियन स्टिकमध्ये बघा, हे बघा एका स्टिकमध्ये चिकन फ्राईड करून त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं मॅरिनेशन आणि ह्याची पण बघा ते प्रिपरेशन आहे, प्रेझेंटेशन आहे ते पण एकदम प्रीमियम आहे. 5 स्टार अगदी. तर आपण ट्राय करूया. हे वाला पहिलं एक Oh my God! Wow! अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कमाल. याच्यामध्ये जी प्रिपरेशनसाठी कॅप्सिकम वापरलेली आहे आणि त्यासोबतच जे मॅरिनेशनसाठी जी ग्रेव्ही वापरलेली आहे, चिकनचा जो स्टॉक आहे, हे जे वरून मॅरिनेशन केलेलं आहे ना ग्रेव्हीसारखं, त्याचा वेगळा फ्लेवर येतो आणि जेव्हा बाईट घेतो तर आतमध्ये चिकनचा वेगळा फ्लेवर येते. तोंडात घातल्या घातल्या अगदी वा, अजिबात मला चावायची गरज भासत नाही आहे. तोंडात टाकल्या टाकल्या अगदी मेल्ट होते पूर्णपणे. असा आहे एकदम फ्लेवर. आणि याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली मला की
हे जास्त स्पायसी नाही आहे, मिनिमम स्पायसेस आहे, पण त्या चिकनच्या स्टॉकचा जो फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आहे ना, त्यामुळे तो एक माउथ वॉटरिंग असा एक्सपिरियन्स बघायला मिळतो. एक ट्राय करूया अजून, मला राहत नाही आहे. या डिशला वरच्यापेक्षा वरचा दर्जा बेस्ट आहे. आपण आता थर्ड ट्राय करूया, ज्यासाठी आपण म्हणजे स्पेशालिटी सांगितले, खास इथली सिग्नेचर डिश ती म्हणजे चिकन अंगारा. लास्ट डिश आपली आहे जी की स्टार्टर्समध्येच येते. आपण मेन कोर्स आज घेणार नाहोत. मेन कोर्ससाठी आपण मित्रांनो कधीतरी पुन्हा एकदा येऊ आणि इथला मेन कोर्स देखील ट्राय करूया, कारण ऑलरेडी 3 मी स्टार्टर्सच मागवले आहेत. त्या स्टार्टर्सनेच माझं पोट भरेल, म्हणून तर मी मेन कोर्स पुढच्या वेळी दाखवेन. आपण आता थर्ड ज्या महत्त्वाचे आहे ना त्यासाठी येऊया. चिकन अंगारा टिक्का. वा, स्मोकी फ्लेवर तर येतोय, वास. थँक्यू. तर हे बघा, ही आपली यांच्या इथली हॉट सेलिंग डिश आणि सिग्नेचर डिश आहे, जी म्हणजे चिकन अंगारा टिक्का. फ्लेवर आहे ना स्मोकी, तो मस्त येतो. याला बघून सॉफ्ट वाटते. ट्राय करून बघूया फक्त असं. स्मोकी, सॉफ्ट आणि मसाल्यांचा अगदी म्हणजे वरती जे कोटिंग केलेलं आहे ना टिक्का कबाबच्या वरती, ते पण बेस्ट आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे की यांचे ते जे मॅरिनेशन केलेलं आहे ना, त्यांना चिकन एवढं सॉफ्ट झालं आहे ना. लास्ट टाइम मी एका मुंबईच्या हॉटेलमध्ये खाल्लं होतं की जिथे एवढं स्मूथ आणि एवढं सॉफ्ट असं चिकन भेटलं आहे. आपल्या चिपळूणमध्ये तरी, कबाबमध्ये तरी कुठेच मिळालं नाही याचं. मस्त. कधी या सावर्ड्यामध्ये आलात, कुठल्याही कामानिमित्त चिपळूणमध्ये आलात, सावर्ड्यामध्ये आलात ना, तिथे या. हे तरी नक्की ट्राय करा माझ्याकडून तरी. हे कमाल आहे. माझ्याकडून याला वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे. बेस्ट डिश आहे. स्टार्टर्समध्ये तरी माझ्याकडून रेकमेंडेशन आहे. त्याचा एक्सपिरियन्स, हे जे सर्व करतात त्याचा एक्सपिरियन्स, त्यानंतर याची टेस्ट, त्यासाठी तरी मी सांगतो मित्रांनो, कधी ना कधीतरी आलात ना चिपळूणमध्ये, सावर्ड्यामध्ये आलात ना, तर ही डिश नक्की ट्राय करा रिवाजमध्ये येऊन. फायनल रेटिंग सांगतो मी तुम्हाला की सगळ्यात पहिलं म्हणजे मोजितोला मस्त वरचा दर्जा आहे. त्यानंतर जी वेज आपण केली ना, त्याला मी वरचा दर्जा देईल. बेस्ट होती ती पण ह्या दोघांना, हिला आणि हिला, वरच्यापेक्षा वरचा दर्जा, इतकी बेस्ट होती. तुम्ही जर आलात तर माझ्याकडून तरी रेकमेंडेशन आहे, या 2 डिश ट्राय करा. ज्यातली आहे कोरियन स्टिक कबाब आणि त्यानंतर आहे चिकन अंगारा काय ते टिक्का. हे 2 डिश आहेत ना, ते माझ्याकडून हायली रेकमेंडेशन आहे. तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. चला मित्रांनो, आता हे सगळं संपवतो आम्ही आणि त्यानंतर भेटतो. सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम, हॉट चॉकलेट सॉस. तर मित्रांनो, सगळं तर आपण स्टार्टर वगैरे खाऊन झालेलं आहे, पोट भरलं आहे आणि शेवटला आपल्याला एक स्वीट डिश दिलेली आहे, ती म्हणजे सिझलिंग ब्राउनी विथ हॉट चॉकलेट आणि आईस्क्रीम. तर टेस्ट करूया आपण कसा आहे फ्लेवर. आईस्क्रीम चालूया. मस्त. ब्राउनी टेस्ट करूया. ब्राउनी गरम आहे. मस्त झालं.
ब्राउनी मस्त थिक आहे, एकदम क्वालिटी पण त्याची प्रीमियम दिसते. आणि मेन म्हणजे याच्यासोबत मेल्ट केलेल्या ज्या हॉट चॉकलेटसोबत टाकून ना फ्लेवर असतं अजून मस्त येतं. ब्राउनी पण मस्त आहे, टेस्टी, आणि हॉट चॉकलेटमुळे आणि वरती आईस्क्रीम त्यामुळे एकदम टेस्ट मस्त येते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. मस्त थिक आहे, आईस्क्रीम पण मस्त आहे, चॉकलेटचा प्रीमियम क्वालिटीमध्ये टेस्ट पण मस्त येते, आणि ब्राउनी तर एकदम कमाल आहे. त्या सगळ्यावरती 4 चांद लावणारी डिश असेल ना तर ती ही आहे ब्राउनी. मस्त आहे. यांच्या इथे गाजरचा हलवा पण मिळतो, पण मी म्हटलं काय की आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून मी ब्राउनी मागवली सिझलरवाली, पण ती वर्थ आहे, जेवढी मागवली ना त्याला वर्थ आहे. मस्त. तर मित्रांनो फायनली आपलं इथे जेवण झालेलं आहे आणि कमाल अगदीच होती. लास्टची ब्राउनी तर त्याच्यावरती 4 चांद लावते जेवणावरती. तुम्ही इथे आलात तर माझ्याकडून तरी हायली रेकमेंडेशन आहेत, ते म्हणजे जे अंगारा चिकन होतं ना ते नक्की ट्राय करा, अंगारा चिकन टिक्का, आणि जी कोरियन काय चिकन कोरियन स्टिक, चिकन कोरियन स्टिक, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे लास्टला डेझर्ट मध्ये तुम्ही ब्राउनी विथ आईस्क्रीम जी सिझलर आहे ना, सिझलर ब्राउनी, ती नक्की ट्राय करा. तर मॅनेजर सर मला फक्त सांगा काय माहितीये का, जर कोणाला इथे यायचं असेल बरोबर. तर ऍड्रेस सांगा फक्त कस्टमरला. ते आपलं चिपळूणमधून निघाला की आपला हॉटेल रिवाज सावडा, नियर बाय डेरून फाटा रोड. तर मित्रांनो डेरवण फाटा चिपळूणमध्ये आलात ना तर सावर्ड्यामधल्या डेरवण फाट्यावरतीच अगदी रस्त्याला लागूनच हायवेलाच दिसतं ते हॉटेल. तुम्ही कधी पण रेस्टॉरंटमध्ये या आणि इथल्या मी सांगितलेल्या सगळ्या डिश नक्की ट्राय करा. त्यासाठी मी ऍड्रेस कॅप्शनमध्ये नक्की देईन, नक्की या आणि नक्की ट्राय करा. माझ्याकडून तरी ब्राउनी, फक्त ब्राउनी खायला आलात ना तरी पण तुम्ही व्हिडिओ याल आणि बाकीच्या डिश याल. तर मित्रांनो यामधल्या कुठल्या डिश तुम्हाला आवडल्या त्या मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.